जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने. आज मी तुम्हाला घेऊन जातोय आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव या गावामध्ये. याच गावामध्ये आपल्याला जवळपास 270 वर्षांपूर्वीचा एक जबरदस्त असा भुईकोट किल्ला पाहायला मिळतो. घोड नदीच्या काठावरती वसलेला हाच भुईकोट म्हणजे जुना वाडा पाहण्यासाठी चला जाऊयात. खडकी पिंपळगाव हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असून मंचर शहरापासून फक्त 7 किलोमीटर अंतरावरती आहे. पिंपळगावमध्ये पोहोचताच घोड नदीचा पूल ओलांडून खडकी गावात पोहोचता येते. याच गावात आपल्या गौरवशाली इतिहासाचा वारसा जपत दिमाखात उभा असलेला भुईकोट किल्ला आपल्या नजरेस पडतो. या भुईकोट किल्ल्याच्या आतमध्येच शंभू महादेवाचं मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, काळभैरवनाथ मंदिर तसेच बिरोबा मंदिर आणि घोड नदीच्या काठावरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला जुना नदी घाट आजही आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पोहोचलोय घोड नदीच्या काठावरती असलेल्या खडकी पिंपळगाव या गावामध्ये. आता आपण खडकीमध्ये आहोत आणि याच ठिकाणी आपल्याला साधारणतः 1750च्या सुमारास श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलेला हा जबरदस्त असा भुईकोट किंवा वाडा आपल्याला पाहायला मिळतो. या वाड्याची ही मुख्य प्रवेश कमान आहे आणि ती प्रवेश कमान पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांचं या कालखंडामध्ये किंवा 1750च्या सुमारामध्ये या भागामध्ये किती मोठं साम्राज्य असेल आणि त्यांच्याच वैभवशाली इतिहासाचा वारसा सांगणारा हा खडकी पिंपळगाव इथला जुना भुईकोट किल्ला आपण पाहत आहोत. दोन्ही बाजूला 2 भक्कम असे बुरुज आहेत, मध्ये कमानी प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आपल्याला काही राजचिन्ह म्हणजे कमळपुष्प आणि शरभशिल्प सुद्धा पाहायला मिळतात. तर या कमानीमधून आतमध्ये जाऊयात. काही मंदिर आपल्याला पाहायला मिळतील आणि जुन्या भुईकोट किल्ल्यामधलं काही अवशेष देखील पाहायला मिळेल. चला. खडकी येथील भुईकोट किल्ल्याचे हे मुख्य प्रवेशद्वार. याला हत्ती दरवाजा असे देखील म्हटले जाते. दरवाजाची मुख्य कमान इतकी भव्य दिव्य आहे की अंबारी सकट एखादा हत्ती सुद्धा सहज प्रवेशद्वारातून आत बाहेर जाऊ शकतो. इतके भक्कम आणि भव्य दिव्य असे हे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. मराठेशाहीतील एक मातब्बर योद्धे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जुन्नर प्रांताची जहागीर मिळाल्यानंतर त्यांनी साधारणतः 1750च्या सुमारास या परिसरामध्ये 6 गावांमध्ये 6 किल्ले सदृश्य वाडे बांधले. यामध्ये वापगावचा भुईकोट किल्ला, खडकी पिंपळगावचा वाडा, अवसरीचा किल्ला, मंचरचा भुईकोट किल्ला, काठापूर खुर्द आणि काठापूर बुद्रुक या ठिकाणी बांधलेले 2 भुईकोट किल्ले यांचा समावेश होतो. जवळपास 5 ते 6 फुटाचा असा रुंद पायरी मार्ग आहे या प्रवेशद्वारावरती येण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता बुरुज आपल्याला आजही इथे पाहायला मिळतात. इथे भगवा ध्वज वगैरे दिसतोय. या भुईकोटामध्ये असलेलं पाठीमागे प्रभू श्रीरामांचं मंदिर आपल्याला दिसत आहे. अशी बरीच मंदिरं या भुईकोटामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचसोबत उदाबाई होळकर यांची एक अशी समाधी जी कदाचित तुम्ही यापूर्वी कुठंच पाहिली नसेल. इतकं जबरदस्त बांधकाम त्या समाधीचं आहे. थोड्या वेळात ते देखील आपण पाहणार आहोत. इथली मंदिरं कशी आहेत ते आधी पाहूयात. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपली मुलगी श्रीमंत उदाबाई होळकर यांचा विवाह बाबूराव मानाजी वाघमारे यांच्याशी लावून दिल्यानंतर हे खडकी गाव श्रीमंत उदाबाई होळकर यांना चोळी बांगडी म्हणून भेट अर्थात आंदन स्वरूपात दिले. भुईकोट किल्ल्याच्या आतमध्ये असलेलं हे शंभू महादेवाचं मंदिर. मंदिराच्या दर्शनी भागात असलेली नंदीची मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एका अलौकिक पिंडीचं दर्शन होतं.
खडकी गावात नदीकाठावर असलेली ही श्रीमंत उदाबाई होळकरांची समाधी. ही समाधी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नातू म्हणजेच उदाबाईंचे पुत्र औचितराव वाघमारे यांनी आपल्या माता पित्यांच्या स्मरणार्थ बांधली. आता आपण आहोत होळकरशाहीमधल्या श्रीमती उदाबाई होळकर यांच्या समाधी स्थळाच्या जवळ. पाठीमागे तुम्ही ही जर समाधी पाहिली ना तर आश्चर्य वाटावं इतकी सुंदर अशा पद्धतीची समाधी आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच समाध्या पाहिल्या. वाईट एका गोष्टीचं वाटायचं की बऱ्याच शूरवीरांच्या समाध्या आपल्याला वाईट अवस्थेत पाहायला मिळतात, पण उदाबाई होळकरांची खडकी पिंपळगाव या ठिकाणी असलेली ही समाधी पाहिल्यानंतर आपल्या सगळ्या मनामधल्या शंका दूर होतील. कारण आज सुद्धा इथल्या ग्रामस्थांनी इतक्या उत्तम प्रकारे ही समाधी जतन केलेली आहे ना की ही समाधी पाहताना खरोखर आश्चर्य वाटतं. होळकरशाहीच्या इतिहासामध्ये ज्यांचं नाव फार महत्वाचं आहे अशा उदाबाई होळकर यांचं हे समाधी स्थळ आता आपण आतमधून पाहूयात. याच्या पलीकडे एक मंदिर सुद्धा आहे. मंदिरामध्ये आपल्याला सुंदर अशी भगवान शंकराची पिंड देखील पाहायला मिळते. आणि इथूनच जवळ घोडगंगा नदीचा काठ आहे, ज्या काठावरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला एक सुंदर असा नदी घाट आपल्याला पाहायला मिळेल. तर ही समाधी कशी आहे ते जवळून पाहूयात. समाधीवरील कोरीव काम इतके अप्रतिम आहे की ते पाहता क्षणी आपण क्षणभर थक्क होऊन जातो. सध्या या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. समाधी स्थळाच्या आतमध्येच एका बाजूला एक पिंड तर शेजारीच 3 समाधीशिळा पाहायला मिळतात. आत्ताच आपण जी भव्य दिव्य अशा स्वरूपाची समाधी पाहिली तर समाधीच्या जवळच आपल्याला हे कमानी प्रवेशद्वार पाहायला मिळालं. खरं तर याच्या दोन्ही बाजूला अशी भक्कम दगडी तटबंदी वगैरे आपल्याला दिसते आणि इथून जर आपण पाहिले ना तर इथे अशी आयताकृती आणि खालच्या बाजूला पुन्हा एक कमान आपल्याला पाहायला मिळते. या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यानंतर आपण घोड नदीचं जे मुख्य पात्र आहे ना त्या पात्राच्या जवळ पोहोचणार आहोत. नदीच्या पलीकडच्या तीरावरती पिंपळगाव आहे आणि आता आपण ज्या बाजूला आहोत म्हणजे नदीच्या या बाजूला खडकी गाव आहे. खडकी आणि पिंपळगाव हे जणू एक जोडगाव जशी आपण म्हणतो ना तसे आहेत. नदीमुळे ती विभक्त झालेली आहेत. आणि आता आपण या कमानी प्रवेशद्वारामधून पुढे जाऊयात आणि त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या कालखंडामध्ये बांधलेलं एक सुंदर अशा पद्धतीचं बांधकाम आपल्याला याच नदीच्या काठावरती पाहायला मिळेल. तर चला या कमानीमधून पुढे जाऊयात. या कमानीमधून पुढे जात असताना कमानीच्या वरच्या बाजूला आपल्याला होळकरांच्या कालखंडामधला एक शिलालेख पाहायला मिळतोय. तुम्ही जर त्याच्यावरती व्यवस्थित पाहिले ना तर त्या शिलालेखावरचे अक्षर आपल्याला अजूनही वाचता सुद्धा येतात आणि या घाटाच्या निर्मितीविषयीची किंवा ही जी समाधी आहे भुईकोट आहे त्याच्याविषयीचे काही उल्लेख आपल्याला या शिलालेखावरती वाचायला मिळतात. आणि त्याच्या खाली हे कमानी प्रवेशद्वार जिथून आता आपण या नदीच्या घाटावरती जाऊन पोहोचूया. चला
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगणारा हा घोड नदीवरचा जवळपास 250 वर्षापूर्वीचा जुना नदी घाट. खडकी पिंपळगाव या 2 गावांच्या मधून नदी वाहते आणि नदीमुळे ही 2 गावं विभक्त झालेली आहेत. एका बाजूला पिंपळगाव आणि या बाजूला डाव्या बाजूला खडकी गाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच खडकी गावामध्ये आपल्याला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलेला भक्कम अशा पद्धतीचा भुईकोट किल्ला किंवा जो वाडा आहे तो पाहायला मिळतो. वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि इथले काही मंदिर आपल्याला जशी तशी पाहायला मिळतात. पण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण देशभरामध्ये असे 5000पेक्षा जास्त नदीवरती घाट बांधले, मंदिरं बांधली, धर्मशाळा बांधल्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं असंख्य असं कार्य सांगता येईल जे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष हजारो लाखो लोकांना त्याचा उपयोग होणार आहे. असं समाज उपयोगी फार मोठं कार्य हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 250 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भुईकोट किल्ल्याच्या आतमध्ये असलेल्या बिरोबा मंदिरासमोर हे तुळशी वृंदावन पाहायला मिळते. त्यावर केलेलं कोरीव काम थक्क करणारं आहे. होळकरांच्या कालखंडात बांधण्यात आलेलं हे बिरोबा मंदिर खडकीच्या भुईकोट किल्ल्यामध्ये असलेलं हे लक्ष्मीनारायण मंदिर. हिंदू धर्म आणि संस्कृतीचा वारसा जपणारी अनेक मंदिरं आजही आपल्याला या भुईकोट किल्ल्यामध्ये पाहायला मिळतात.